तिला नका जाऊन देऊ आप एक बार पीछे तो आओ. एक मिनिट हा, मी बोलतो सर त्यांना खाली घेऊन. मी सगळं ए ऐका रे, त्याच्या धनुभाईकडे फोन द्या. धनुभाईकडे फोन द्या. धनुभाईकडे फोन घे. अरे बाबा, माझं नाही ऐकायचं तुम्हाला. मग तुम्ही खाली या, काय करता येईल ते करू आपण. SP साहेबांनी तुम्हाला जे पाहिजे दिवसभरात करून घेऊ. आज साहेब दिवसभरात सगळं करून घ्यायचं. SP साहेबांना एक मिनिट ऐका. आपण SIT ला CID ला तुम्ही आणि सरकारचं पण प्रतिनिधी बोला. मी फोन केलेला आहे. तुम्ही खाली या, इथं बसून करून घेऊ, सगळं करून घेऊ म्हणते SP साहेब. या खाली तुम्ही खाली या, करून घेऊ म्हणले ना. पुरा वर जा, नाही ऐकलं वर जा. बस का आता, बस का. आणि या खाली 1 मिनिटाच्यात खाली या. माझं नाही ऐकायचं तुम्हाला. 1 मिनिटात खाली या. आता नका थांबू. ते सगळं करून देतो पण नाही गेल्यावर पुन्हा वर जा. साहेब तुम्ही नाही केलं तर पुन्हा वर जाईल. या खाली या म्हणते ते. या सगळं करून देत. अरे माझं नाही ऐकायचं तुम्हाला. SP साहेब चूक नाही ना, हे मान्य आहे तुम्हाला. मग तुम्ही खाली या, ते सगळं करून देत. ऐका माझं ऐका. एक मिनिट माझं एक मिनिट ऐका फक्त. माझे हात जोडून विनंती तुम्हाला. SP साहेबांनी सांगितलं CID चे अधिकारी बोलवतो, SIT चे बोलवतो, ते सगळे बोलवतो, सरकारचं पण प्रतिनिधी बोलवतो. तुमचं जे असेल ते सगळं मान्य करतो. स्वतः SP साहेब म्हणले तर मीडिया समोर बोलतायत ना. तुम्ही खाली नाही केलं पुन्हा वर जा. बस का. माझा शब्द ऐका. 1 मिनिटात खाली आहे. वय आली इथं. तुम्हाला सांगतो, समजून घ्या. लेकरू येते. माझा शब्द नाही ऐकायचा तुम्हाला. आणि या खाली 1 मिनिट लागून देऊ नका. या लगेच. कुणाला त्यांच्याकडे SP साहेबाकडे फोन देतो. लगेच ऐकतोय तुम्ही. त्यांना खाली घेण्यासाठी ते लोक बोलून घ्या. कोण पाहिजे. त्यांचं म्हणणं माझं ऐकून घेत नाही. SP साहेब ऐकून घेत आहेत असंही म्हणणं आहे त्यांचं. पण काय माहिती दिली जात नाही. SITतून देत नाही, CIDतून देत नाही. सरकारनं सांगितलं होतं की आम्ही 302 मध्ये घेऊ, खंडणीमधले पण आणि ते पण. तर आता SP साहेबांनी शब्द दिलाय ना. आता मी सरकार प्रतिनिधी पण बोलवतो, SITच्या CIDचे बोलतो. सरकार करत नाही, तपास यंत्रणा काम करत नाही. काम करतायत तर आरोपीला अटक करतायत तर सरकार त्या मोक्यामध्ये घेत नाही, 302 मध्ये घेत नाही. परत त्यांना माहिती दिली जात नाही. का दिली जात नाही. आता SP साहेबांच्या याच्यावरती त्यांना विनंती केली. यायला ना बाबा, यायला माणूस महत्वाचा रे. त्या काय करत नाही त्या गाडी. ही लावा म्हणा. खाली या. आपण पाहताय फायर ब्रिगेडची गाडी जी आहे ती अग्निशमन दलाची या ठिकाणी आलेली आहे. जी पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीवर चढण्यासाठी जी शिडी आहे ती शिडी देखील काढण्यात आलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आता अग्निशमन दलाची गाडी जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे. आता या ठिकाणी वरती पाण्याच्या टाकीवर या ठिकाणी आता प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी जाणार आहेत. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक पाहायला मिळत आहेत. आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले म्हणून जरांगे पाटील अग्निशमन दलाची गाडी सध्या मस्साजोगच्या या घटनास्थळी दाखल झालेली आहे. खरं तर पाण्याच्या टाकीवर चढण्याची जी शिडी आहे ती काढून टाकण्यात आली आहे. म्हणून आता परत धनंजय देशमुख यांना उतरवण्यासाठी टाकीवरून अग्निशमन दलाची गाडी दाखल झाल्याचं कळत आहे. अग्निशमन दलाच्या गाडीवरील शिडीच्या आधारे आता धनंजय देशमुख यांना खाली काढलं जाणार असं बोललं जात आहे.
काही क्षणापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी फोनवरून धनंजय देशमुख यांना अत्यंत विनंती केली की तुम्ही खाली या, बाकी पोलीस अधीक्षक तुमच्याशी संवाद साधतील आणि आज दिवसभरात तुमच्या सगळ्या मागण्या आपण त्यांच्याकडनं लेखी घेऊयात असं सुद्धा आवाहन त्यांनी केलं, आश्वासन त्यांनी दिलं. आणि त्यानंतर आता धनंजय देशमुख खाली येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास दृश्य आपण पाहतोय जी संतोष देशमुख यांची मुलगी आहे वैभवी देशमुख, तिने सुद्धा पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न केला परंतु तिला थांबवण्यात आलं. समजूत सुद्धा घालतायत धनुभाऊ.